हे जे सरकारी ऍप आहे ते आता जवळजवळ 2 वर्ष बाजारात आहे. संचार साथी यामध्ये अनेक दोष आहेत. सरकार जे दावे करतं ते दावे काही या ऍपने पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे सायबर क्राईम जर रोखायचा असेल तर सरकारला वेगळी काहीतरी सोय करावी लागेल. या संचार साथी ऍप मुळे हे सायबर क्राईम थांबतील, ग्राहकांची फसवणूक थांबेल असं काय सायबर तज्ञांना वाटत नाहीये. हा आदेश सरकारने दिल्यावर अर्थातच मोबाईल कंपन्यांमध्ये खळबळ उडाली. सरकारने एक मीटिंग बोलवली. या मीटिंगला बहुसंख्य कंपन्या जुलमाचा रामराम म्हणून हजर राहिल्या असं आपल्याला म्हटलं पाहिजे. पण आयफोन ही जी कंपनी आहे, जगातली सगळ्यात प्रतिष्ठित कंपनी आहे मोबाईलची, ही मात्र हजर राहिली नाही. त्यांनी सरकारला असं सांगितलं की तुमचा जो आदेश आहे त्याचा आम्ही विचार करू आणि काहीतरी मधला मार्ग यातून काढता येतोय का हे आम्ही तपासू. म्हणजे किंचितसा विरोध म्हणा या आयफोन कंपनीने सरकारकडे नोंदवला. आता सरकारचा हा जो आदेश आहे हा एकतर गुप्त होता, जाहीर होता, थेट सायबर कंपन्यांना असं कळवण्यात आलं होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा ही बातमी बाहेर आली हा आदेश काही लपून राहणार नव्हता. याचं कारण सरकारने हा जो आदेश काढला, याचं जे सर्क्युलर काढलं ते सर्व मोबाईल कंपन्यांना पाठवलेलं होतं. त्यामुळे कुठून तरी हा लीक होणार आणि मीडियापर्यंत पोहोचणार हे तर स्पष्टच होतं. तसाच तो मीडियापर्यंत पोहोचला आणि सरकार नव्या मोबाईल मध्ये घुसण्याचा हा प्रयत्न करत आहे हे मीडियाने एक्सपोज केलं, मीडियाने बाहेर आणलं. हे बाहेर आल्यावर एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सरकार नागरिकांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करते, हेरगिरी करण्याचा प्रयत्न करते असा आरोप प्रियांका गांधींपासून विरोधी खासदारांनी केला. सरकारने अर्थातच याचा इन्कार केला. पण जर तुम्हाला ही हेरगिरी करायची नाही, ही जर पाळत ठेवायची नाही, तर तुम्हाला अशा प्रकारे ऍप मोबाईल मध्ये सरकारला उत्तर देता आलं नाही. कशासाठी सरकार मोबाईल मध्ये हे ऍप जे आहे ते प्री इन्स्टॉल करायला सांगत होतं? काय ह्याच्या पाठी कल्पना काय आहे? कुणालाही हे पटलं नाही की सायबर क्राईम रोखण्यासाठी आम्ही हे करतोय.